धनंजय मुंडेचं आयुष्य म्हणजे एक रहस्यमय कथा आहे की फक्त एका राजकीय व्यक्तिमत्वाचा वादग्रस्त प्रवास। एकीकडे राजकीय यशाचा शिखर गाठणारा हा नेता, तर दुसरीकडे आरोपांच्या वादळात सापडलेला एक व्यक्ती। धनंजय मुंडेचं आयुष्य नेमकं काय सांगतं, चला त्यांच्या आयुष्याची नाट्यमय गोष्ट उलगडूया। नमस्कार, मी शशांक, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। धनंजय मुंडेचं नाव घेतलं की चर्चा सुरू होते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची। एका बाजूला राजश्री मुंडे बरोबर त्यांचं शांत आणि वैवाहिक नातं, तर दुसरीकडे करुणा शर्मा नावाच्या महिलेबरोबर त्यांचे दीर्घकाळ संबंध। 2003 पासून हा संबंध ठेवला, ज्यावर त्यांनी स्वतः शिक्कामोर्तब केला। करुणाबरोबर त्यांच्या मुलाचंही अस्तित्व त्यांनी मान्य केलं, पण 2021 साली परिस्थितीने वेगळंच वळण घेतलं आणि करुणाने थेट बलात्काराचा आरोप केला आणि त्या नात्याची कथा चर्चेचा विषय बनली। यावर धनंजय मुंडेंनी सांगितलं, हा संबंध पूर्णतः दोघांच्या संमतीने होता, पण वाद तेथेच थांबला नाही। गायक रेणू शर्मानेही त्यांच्यावर बलात्काराचे आरोप टाकले, ज्यामुळे पुन्हा वाद उफाळून आला। जरी रेणूने तक्रार मागे घेतली तरी धनंजय मुंडेचं नाव पुन्हा एकदा वादळाच्या भोवऱ्यात सापडलं। फक्त वैयक्तिक आयुष्यच नाही, तर राजकीय कारकिर्दीतही आरोप त्यांच्या मागे लागले। जमीन हडपणं, खंडणी, बीडमधील सरपंचाच्या खुनाचा अप्रत्यक्ष सहभाग असे गंभीर आरोपही त्यांच्यावर लागले। त्यांच्या विश्वासू साथीदार वाल्मिक कराडवरही थेट खुनाचे आरोप झाले आहेत। आता त्यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहायचं झालं तर तो देखील नाट्यमय। गोपीनाथ मुंडेच्या सावलीखाली राजकारणात पाऊल ठेवलेले धनंजय भाजपमध्ये स्वतःला दुय्यम स्थानावर वाटल्यामुळे राष्ट्रवादीत सामील झाले। तिथे त्यांनी आपल्या कारकिर्दीचे कौशल्य दाखवले। विधान परिषद पासून ते विधानसभेपर्यंतचा प्रवास, नेतेपद, मंत्रीपद, त्यांनी त्यांच्या यशाची यादी मोठी केली। पण जसं जसं यश त्यांच्या सोबत आहे तसंच आरोप आणि वादही। करुणा शर्माच्या निवडणूक अर्ज रद्द केल्याबद्दल ती थेट धनंजय मुंडेवर आरोप करते। ती म्हणते त्यांनी माझा अर्ज रद्द होण्यासाठी दबाव टाकला। धनंजय मुंडेचा राजकीय प्रवासावर आरोपांची सावली का पडली? त्यांच्या यशाच्या वाटचालीत या वादांनी नक्की काय परिणाम केला? त्यांच्या आयुष्याची कहाणी तुम्हाला रंजक आणि विचार करायला लावणारी आहे। पहिला परिणाम त्यांच्या प्रतिमेवर। बलात्काराचा आरोप जरी नंतर मागे घेतला गेला तरी सुरुवातीला माध्यमांमध्ये झालेला गदारोळ आणि जनतेचा रोष यामुळे त्यांची सार्वजनिक प्रतिमा खालवली। लोकांमध्ये एक प्रकारचा अविश्वास निर्माण झाला, जो त्यांच्या राजकीय भूमिकेवर परिणाम करत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गतही या वादांमुळे तणाव निर्माण झाला। काही पक्षांना वाटतं की या आरोपांमुळे पक्षाच्या प्रतिमेलाही धक्का बसतो। हे राजकीय मतभेद धनंजय मुंडेच्या प्रवासाला अजून कठीण बनवत आहेत। पण जिथे आरोप आहेत तिथे समर्थनही तेवढंच आहे। निवडणुकीच्या काळात या सर्व वादानंतरही त्यांनी विजय मिळवला आणि त्यांच्या मतदारांशी असलेले दृढ नाते आणि त्यांचं स्थानिक कामकाजाचंच हे रूपांतर आहे। मात्र प्रत्येक निवडणूक त्यांच्या पाठीशी असलेल्या आरोपांच्या चर्चेने अजून कठीण होत जाते आणि फक्त राजकीय नाही तर वैयक्तिक आयुष्यही अशांत झालं आहे। आरोपांमुळे वेळ, ऊर्जा, आर्थिक संसाधन, न्यायालयीन लढ्यामध्ये खर्ची पडली आहेत। त्यांच्या कौटुंबिक नातेसंबंधावरही वादांचा परिणाम झाला आहे, कारण सार्वजनिक आयुष्याला लागलेला हा डाग सहज पुसता येत नाही। पण या सगळ्यातून उभं राहणं म्हणजे धनंजय मुंडेचं खरं कौशल्य। त्यांच्या राजकीय कौशल्यामुळे त्यांनी मोठ्या पदावर काम सुरूच ठेवलं। इतकंच नाही तर महाराष्ट्र सरकारमध्ये महत्त्वाच्या भूमिका निभावत आहेत। हे दाखवतं की त्यांची राजकीय समज आणि लोकांच्या मनातील त्यांची ताकद अजून कायम आहे। पण प्रश्न असा आहे की आरोपांचा हा डोंगर ते किती काळ पार करू शकतील? महाराष्ट्राचं राजकारण किती काळ त्यांच्या वादांमध्ये गुरफटलेलं राहील? धनंजय मुंडेचं आयुष्य म्हणजे वादळांच्या आणि विजयांच्या कहाणीचं अनोखं मिश्रण आहे। पण प्रश्न असा आहे की त्यांची ही कहाणी पुढे काय वळण घेईल? आरोपांचा शेवट होईल की महाराष्ट्राच्या राजकारणात नवं नाट्य उभं राहील? उत्तर शोधायचं आहे आणि ते नक्कीच रोमांचक असेल। पण सध्या आम्ही इथेच थांबतो। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता। या ॲलर्जीचा फार त्रास होतो। रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल। सत्य। संपर्क 9595727106